आता पूर्वीचं तर आपल्याला प्रकरण सगळं माहिती आहे. दरम्यान 4 एप्रिल 2026ला पीडितेंनी भिगवण पोलीस स्टेशनला सप्लिमेंटरी, त्याला आपण पुरवणी जबाब म्हणतो तसा जबाब दिला आहे आणि त्यामध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याबद्दल तिने कथन केलेलं आहे. आता या प्रकरणात एकूण 4 आरोपी आहेत. पैकी मेन आरोपी जे दोघं आहेत ते फरार आहेत. हा जो आरोपी आज आलेला होता, अझरुद्दीन उर्फ अझर शेख, शौकत शेख, त्याचा रोल असा आहे की या प्रकरणामध्ये पीडिता अज्ञान असताना जेव्हा तिच्यावरती लैंगिक अत्याचार झाला होता त्यावेळेस त्यांनी या आरोपी जो झहीर आहे याला मदत केलेली आहे. दरम्यानच्या काळात जेव्हा तो फरार होता त्यावेळेस जवळपास ते एकमेकाच्या संपर्कात होते असं तांत्रिक विश्लेषणावरून दिसून आले. त्यामुळं आता सध्याच्या घडीला आरोपी एक जो तो फरार आहे अजून पोलीस रेकॉर्डप्रमाणे, आणि त्याचा तपास घेणं आहे. तसंच यांनी कोणत्या प्रकारे मदत केली होती, त्याचा गुन्ह्यामध्ये कसा सहभाग आहे याबाबत तपासी अधिकारी यांना त्याबाबत कस्टडी हवी होती. त्यामुळं न्यायालयासमोर आज सरकारी वकील म्हणजे मी स्वतः आम्ही युक्तिवाद केला, तपासी अधिकारी यांनी युक्तिवाद केला, आरोपीचे वकीलही हजर होते, आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केला आणि न्यायालयाने 27 एप्रिल 2026 पर्यंत आरोपीला पोलीस कोठडी सुनावली.